जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो. आज मी माझ्या माता भगिनींसाठी विषय घेऊन आलो. मित्रांनो, भरपूर माझ्या माता भगिनी की त्या वर्कआउट करतात फॅट लॉस साठी जिम मध्ये जातात. पण काही कारण असतं की त्यामुळे ते 5-6 दिवस नाही का जिम बंद करून देतात. ते कारण असं की ते भरपूर त्यांना सांगू शकत नाही. पण मी या गोष्टीबद्दल सांगणार आहे कारण की माझ्या जिम मध्ये ते भरपूर अशा लेडीज येतात की त्या मला या प्लेतले मी त्यांना सांगतो की ह्या गोष्टी मला क्लिअरली सांगा म्हणजे मी तुम्हाला त्या पद्धतीने वर्कआउट सांगेल. तर मित्रांनो, तो विषय असा असतो की त्यांना जो महिन्याची जे पिरियड्स येत असतात बरोबर, त्यामध्ये ते वर्कआउट करत नाही. तर मित्रांनो, आता मी त्याबद्दल मी क्लिअर करणार की पिरियड्स मध्ये वर्कआउट करावं की नाही. तर सर्वात पहिले असं आहे, माझ्या माता भगिनीसाठी खूप महत्वाचा विषय, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वात पहिले जे 5-6 दिवस असतात, 7 दिवस असतात, त्यामध्ये त्यांना पिरियड्स मध्ये भरपूर असा रक्तस्राव असतो. त्यामुळे त्यांना पोट दुखतं वगैरे, ब्लोटिंग वगैरे या गोष्टी होत असतात, फुगून जात असतात. तर यामुळे काय होत असतं, त्यांचा एक मूड फ्रेश नसतो, मूड लागत नाही वर्कआउट करताना, त्यांना प्रत्येक गोष्टीला त्रास होत असतो. पण मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे माझ्या माता भगिनीसाठी की पिरियड्स मध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता, पण सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की पिरियड्स मध्ये वर्कआउट हा पूर्णतः बंद करायचा नसतो. मान्य आहे तुम्हाला काही त्रास होतोय, पण भरपूर जण काय करतात की त्यांची बॉडी त्यांना पिरियड्स मध्येही साथ देत असते, त्यात ते वर्कआउट करतात, पण त्यामध्ये ते काय चुका करतात हे सुद्धा सांगणार आहे.